आता लिटरली मी सांगतो की दर दिवशी मी 1 किंवा 2 पेशंट पाहतो की जे डायबिटीसमुळे परमनंट ब्लाइंड झाले, विच इज बॅड बिकॉज दिस इज कम्प्लिटली ट्रीटेबल अँड प्रिव्हेंटेबल. जस्ट एक ॲन्युअल आय चेकअप. जरी तुम्हाला काही त्रास नसेल ना, तरी तो चेकअप करणं भयंकर गरजेचं आहे. माझ्या मित्राचीच गोष्ट आहे, माझा वर्गमित्र. त्याला तो यायचा, तो होता वेस्टर्न कंट्रीमध्ये. तो ॲन्युअली एकदा यायचा आणि चेक करायचो आम्ही. तर 2 इयर्स बॅक वी फाउंड दॅट ही हॅज ग्लॉकोमा. ओके. जर तो आला नसता ना, तर कळलंही नसतं. ओके. फर्स्ट इयरला मी त्याला औषधं दिली. त्यानं थोडं निष्काळजीपणा केला. आपण कॉम्प्लायन्स माहितीच आहे तुम्हाला. मी जर औषध दिली तर त्याचं 50% वेळा घालतच नाही. सेकंड इयर तो वाढलेला दिसला आम्हाला. सो इट इज व्हेरी, पण लकी काय लवकर डायग्नोज झाला. सो नाऊ ही इज इन अ फेज की जिथे आम्ही कंट्रोल करू शकतो त्याला. आणि हे फक्त ॲन्युअल चेकअपमुळे आम्हाला कळलं. अदरवाईज काय झालं असतं, विजन गेल्यावरच आपल्याला लक्षात आलं असतं.